तेव्हा मी त्या खिडकीपर्यंत पोचलो होतो. पडदा पूर्णपणे उघडलेला नव्हता. तो बाजूला केला. खिडकीच्या काचेवर हातांचे ठसे दिसत नव्हते. काच उघडली. गारेगार वारा आत शिरला. बाहेर छोटी बाल्कनी होती. वरच्या मजल्यावरून खाली येणं शक्य होतं. पण किलरने जर इथून खाली तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला असेल तर तो डेअर डेव्हिलच असायला हवा किंवा बॅटमॅन, कारण आसपास पाय ठेवायला 1 फूट देखील जागा नव्हती. मॅन्शनची सरळसोट उभी भिंत, मग तटबंदी, त्यापुढे खडकाळ समुद्रकिनारा. त्यामुळे इथून खालपर्यंत उतरून जाणं अशक्यच होतं. मॅन्शनमधील लोकांचे खून करण्यासाठी कुणी आपला जीव का पणाला लावेल? असो, असतात काही किलर सायकोपॅथ, पण एमेराल्ड मॅन्शनमधील कोणी सायकोपॅथ नव्हता. मी पुन्हा इतरांजवळ आलो आणि म्हटलं, उद्या सकाळी 10 वाजता मॅन्शनमधील सर्व सदस्यांनी आम्हाला रायचंद यांच्या बेडरूममध्ये भेटा. मला तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचंय. आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी 10 वाजता सर्वच्या सर्व सराफ कुटुंबीय क्षिप्रा आणि तिच्या पतीसह रायचंद यांच्या आलिशान आणि ऐसपैस बेडरूममध्ये आले आणि ठिकठिकाणी विराजमान झाले. मी सनाया आणि नीता मॅडमलाही बोलावून घेतलं होतं. त्या दोघी येताच आम्ही 4घे जण खिडकीजवळच्या सोफ्यावर बसलो. मी काय सांगणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या डोळ्यात होती. काही जण जर्मन सेफकडे अशा प्रकारे पाहत होते जणू ती आपोआप उघडेल आणि व्हील अलगद येऊन त्यांच्या हातात पडेल. मी बोलायला सुरुवात केली. सो लेडीज अँड जेंटलमेन, सांगण्यास आनंद होतोय की ज्या कामासाठी तुम्ही आम्हाला इथे बोलावलं होतं ते झालंय. 3 गोष्टींचा उलगडा करण्याची जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोपवली होती. पहिलं, रायचंद साहेबांचा खुनी शोधणं. दुसरं, योग्य पासवर्ड वापरून सेफ उघडून देणं. आणि तिसरं, पिंक डायमंडचं रहस्य उलगडणं. पिंक डायमंड? सिरियसली? कोणी सांगितलं तुम्हाला त्याबद्दल? इट इज जस्ट अ मिथ, रौनक उपहासाने म्हणाला. नो, इट्स नॉट अ मिथ. पिंक डायमंड खरंच आहे. अँड इट्स वर्थ मोर दॅन 100 मिलियन टुडे. मी रहस्य भेद केला. सर्वांचे डोळे चमकले. गुड जॉब प्रोफेसर. मला 100% खात्री होती तुम्ही तो शोधाल. सांगा, कुठाय तो पिंक डायमंड? याच जर्मन सेफमध्ये आहे का? क्षिप्राने उतावीळपणे विचारलं. कळेल थोड्याच वेळात. आणि रायचंद साहेबांनी तो कुणाला देण्याची इच्छा व्यक्त केली आहे हेही कळेल, मी म्हटलं. प्रोफेसर, सस्पेन्स नको. आधी किलर कोण आहे ते सांगून टाका पटकन, रीना मॅडम म्हणाल्या. खुनी कोण आहे आणि त्याने रायचंद साहेबांचा खून का केला हे कळण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 50 वर्ष मागे, जेव्हा रायचंद साहेब पन्नामध्ये हिऱ्यांसाठी आकाश पाताळ एक करत होते. त्यांच्या तिथल्या 3-4 महिन्यांच्या वास्तव्याने केलेल्या काबाड कष्टांमुळे सराफांच्या पुढील 10 पिढ्या तोंडात चांदीचा नव्हे तर हिरे जडीत सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आपल्या आत्मकथेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते दिवस अपार कष्टाचे, निराशेचे, दुःखाचे आणि मोहाचे सुद्धा होते. हा मोह कसला? हिऱ्यांचा. त्याला तर लोभ म्हणायला हवं. एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय, त्या रात्री माझ्या हातून अशी चूक घडली ज्यासाठी देवच काय, मी स्वतः सुद्धा माफ करू शकणार नाही. मी स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करतो, पण तसं पुन्हा पुन्हा घडतंय. त्यानंतर मला रायचंद यांच्या रूममधील पुस्तकात हा फोटो सापडला. तपास केल्यावर कळलं की हा फोटो त्यांचा जीवश्च कंठस्थ मित्र मजनूच्या पत्नीचा, अर्थात जमनाचा, तिच्या पहिल्या मुलाबरोबरचा फोटो आहे. त्याची चेहरेपट्टी बघा, हुबेहूब रायचंद यांच्यासारखी आहे. याचा अर्थ मी तुम्हाला सांगायला नकोच. एवढं बोलून मी हेतुपूर्वक थांबलो. 1 मिनिट प्रोफेसर, यू मीन टू से माझ्या डॅडचं त्यांच्याच मित्राच्या वाईफशी अफेअर होतं आणि त्यातून त्यांना एक मुलगाही झाला.
आर यू सिरियस? क्षिप्राने तोंड वेडंवाकडं करत विचारलं. मी काहीच उत्तर दिलं नाही, फक्त खूण केली. तसं विजयने त्या कृष्ण धवल छायाचित्राच्या प्रती प्रत्येकाला वाटल्या. प्रत्येक जण बघून हैराण झालेला दिसला. दिस कुड बी AI जनरेटेड प्रॉफ. काहीही करता येतं AIच्या हेल्पने आजकाल, रिदम म्हणाला. हो, पण AI 10 वर्षांपूर्वी लिहिलेली तुमच्या ग्रँडपाची बायोग्राफी कशी बदलेल? मी विचारलं. मे बी ते दुसऱ्या कुठल्या तरी चुकीबद्दल बोलत असतील. तुम्ही चुकीचं इंटरप्रिटेशन केलं असेल. मयंकने तोंड उघडलं. हे खरं आहे याची 100% खात्री देणारा पुरावा मी नंतर देईनच, पण मला वाटतं रीना मॅडमला या गोष्टीची शंका आधीपासूनच असावी, कारण विलमध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या तुला आवडणार नाही, असं रायचंद साहेब स्वतः त्यांना म्हणाले होते. शिवाय मागील 6-7 महिन्यांपासून आजार आणि वृद्धापकाळाने अस्थिर झालेल्या त्यांच्या मनात आपल्या या पापकर्माची बोच अधिक जाणवत होती. ते निराश होते आणि नैराश्याच्या भरात डोळ्यांपुढे मजनूची प्रतिमा आणून त्याच्याशी बोलत होते, क्षमा मागत होते. त्यांना भूत दिसत नव्हतं. मी आणखी एका शंकेचं निरसन केलं. सर्व रीना मॅडमकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नवऱ्याने केलेल्या प्रतारणेचं दुःख आणि त्यांची चूक स्वीकारण्याची नामुष्की स्पष्ट दिसत होती. ओके, मीन्स आता तो मुलगा एल्डेस्ट सन झाला डॅडचा. मग काय, त्याला पण प्रॉपर्टीत शेअर द्यायचा आहे काय? रौनकने कपाळाला आठ्या पाडून विचारलं. नाही, आता तो जिवंत नाही. त्या मुलाचं नाव मनीष सिंग होतं. जमनाने पहिली 4-5 वर्षे मजनूला काही कळू दिलं नाही. मनीष आपलाच मुलगा आहे हे रायचंद साहेबांनाही ठाऊक नव्हतं, पण तो थोडा मोठा झाल्यावर हुबेहूब त्यांच्यासारखाच दिसू लागला. तेव्हा मजनूला बायको आणि मित्राने केलेला विश्वासघात उमगला. त्याने रायचंद यांना भेटून किंवा फोन करून भांडण केलं असेल, जमनाला मारझोड केली असेल, पण पुढे त्याचा राग शांत झाला. तोवर त्याला जमनापासून आणखी एक मुलगी झाली होती. मनीष सिंग बद्दल कळल्यावर त्याच्या शिक्षणासाठी वगैरे रायचंद साहेब दरमहा पैसे पाठवू लागले, पण अर्थात दुखावलेल्या मजनूने ते नाकारले. तो दारू पिऊ लागला. पन्नातील लहान मोठ्या गावांमध्ये आजही शिक्षणाची चांगली सोय नाही. तेव्हा काय असेल? मनीष सिंग थोडाफार शिकला, मग इतर मित्रांसारखाच टवाळ्या करू लागला. थोडं मोठं झाल्यावर मिळेल ते काम करायचा, दारू प्यायचा. मजनू सिंगची अम्मा केव्हाच देवाघरी गेलेली. जमनाच दारुडे बाप बेटे आणि मुलीला सांभाळत होती. अर्थात रायचंद साहेब तिच्यापर्यंत आर्थिक मदत पोचवत होतेच. मनीष सिंग 25शीत गेल्यावर तिने त्याचं लग्न लावून दिलं. बहू घरी आणली, तरी त्याचा दारूचा नाद सुटला नाही. कसं बसत चाललं होतं. 2000 साली मनीष सिंगला एक मुलगी झाली, गोरीपान, सुंदर. त्याची बायको सुद्धा सोशिक आणि कष्टाळू होती. त्यांनी खूप प्रयत्न केले, तरी मजनू आणि मनीष या बापलेकाची दारू सुटेना. मजनूकडे तरी बायको आणि मित्राने केलेल्या दगाबाजीचे निमित्त होते. मनीष सिंग तर फक्त आदत से मजबूर होता. या दारूनेच त्यांचा घात केला. 5 वर्षांच्या फरकाने दोघेही मेले. मजनू तेव्हा 55चा असेल आणि मनीष सिंग तर 30शीत. त्याची लहानगी लेक जमनाची नात अवघी 5 वर्षांची होती. पन्नात राहिली तर तिचंही आयुष्य बर्बाद होईल असं जमनाला वाटलं. तिने रायचंद साहेबांना पत्र लिहून तिला इथून घेऊन जाण्याची विनंती केली. योगायोगाने तेव्हाच नीता अगरवाल संतान सुखासाठी आसुसलेल्या होत्या. कुठलेच प्रश्न विचारणार नाही, चौकशी करणार नाही या अटींवर रायचंद साहेबांनी त्या मुलीला अगरवाल दाम्पत्याकडे सोपवलं. मदन अगरवालांना हे आवडलं नव्हतं, पण ते रायचंद यांच्या आर्थिक पाठिंब्यावरच तग धरून होते. तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. अशा प्रकारे रायचंद जमना यांची नात, जिचं खरं नाव सानिका होतं, ती अगरवालांची सनाया झाली. मी आणखी एक रहस्य भेद केला. आता सर्वजण चमकून सनायाकडे पाहू लागले, पण तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं, कारण अॅनिव्हर्सरीच्या काही दिवस आधी स्वतः रायचंद साहेबांनी सनायाला रूमवर बोलावून
हे सर्व सांगितलं होतं. याच भेटीचा तपशील सनाया आमच्यापासून लपवत होती, कारण त्यामुळे आपल्या दिवंगत आजोबांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील याची तिला भीती असावी. व्हॉट रबिश. आणखी किती इलिजिटिमेट हेअर्स तयार करून ठेवल्यात फादर इन लॉने या इस्टेटमध्ये. आरोही उपहासाने हसत म्हणाली. माइंड युअर लँग्वेज आरोही, रीना मॅडम ओरडल्या. आरोही धुसफुसत गप्प बसली. आय एम फेड अप नाव. मला माहिती आहे इतर कोणीही आलं तरी डॅडचं माझ्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. इवन सेफचा पासवर्ड पण माझ्याच नावावरून असणार, नाहीतर मग तो 7 अक्षरी का असता, 8-9 कितीही अक्षराचा चालला असता. क्षिप्रा आत्मविश्वासाने म्हणाली. देन जस्ट गो अँड ट्राय. हुम आर यू वेटिंग फॉर. रौनकने तिला चिथावलं. या आव्हानाने भडकलेली क्षिप्रा तीरासारखी तिजोरीकडे गेली. तिला कोण रोखणार. कीपॅड समोर उभं राहून तिने आपल्या नावाची अक्षरं टाईप केली. क्षणार्धात आतून यांत्रिकी आवाज ऐकू आला आणि मग सर्व एकदम ठप्प पडलं. तिजोरीच्या सूक्ष्म भेगातून धूर बाहेर येऊ लागला. पासवर्ड चुकला होता. आतलं सर्व जळून गेलं. रौनकने कपाळाला हात लावला. बाकीचे बसल्या जागीत सरफडू लागले. क्षिप्रा, मी सांगितलं होतं तुझ्या रागाचं काहीतरी कर. लुक व्हॉट यू डिड नाव. विल जळून गेली असेल. मे बी पिंक डायमंड पण. व्हॉट वी शुड डू नाव. रीना मॅडम उभं राहून ओरडल्या. क्षिप्राचा चेहरा शरमेने आणि अपेक्षा भंगाने लालेलाल झाला. कशाचंही नुकसान झालेलं नाही मॅडम. विल इज सेफ हिअर. आणि पिंक डायमंड आत नव्हताच. मी टेबलावरील फाईलकडे बोट दाखवत म्हटलं. व्हॉट डू यू मीन. तुम्ही सेफ आधीच उघडली होती. रिदमने गोंधळून विचारलं. हो, काल दुपारीच. म्हणूनच तर आणखी 3 अटेम्प्ट मिळाले ना. त्यानंतर सचिनला, माझ्या या मित्राला, आणखी 2 अटेम्प्ट दिले. त्याने त्याच्या 500 शब्दातून 2 ट्राय करून हौस भागवून घेतली. आता क्षिप्रा मॅडमने ट्राय केला तो 3रा अटेम्प्ट होता. सचिनने ट्राय केलेला दोन्ही सारखाच तोही चुकीचा निघाला, म्हणून आत ब्लास्ट झाला. मी स्पष्ट केलं. मग करेक्ट पासवर्ड काय होता. कृतिकाने विचारलं. सनाया, शेवटी 2 A सह. रीना मॅडमकडून या खोलीत थांबण्याची परवानगी घेतल्यावर मी मागचे काही दिवस कितीतरी तास इथे घालवले. मृत्यूपूर्वी काही महिने रायचंद साहेबांचा जो दिनक्रम होता त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. ते इथे असे बसले असतील. तिथे त्यांनी टाईपरायटर घेऊन विल टाईप केली असेल. मग सर्व पेपर रोज नीट लावून सेफमध्ये ठेवले असतील. याचा अर्थ सेफच्या कीपॅडवर पासवर्ड टाईप करण्याआधी टायपिंग इंक त्यांच्या हाताला लागत असणारच. ती पटकन सुकणारी शाई अगदी किंचित तरी बटनांवर हवीच. मी लेन्स घेऊन पाहिलं तेव्हा त्या शाईचे अतिशय सूक्ष्म कण S, N, Y आणि A अक्षरावर दिसले. A अक्षरावर सर्वाधिक. याचा अर्थ त्याचा वापर एकापेक्षा अधिक वेळा होत होता. चौकशी दरम्यान सनाया आणि रायचंद साहेबांचा काहीतरी रक्ताचा संबंध असावा अशी शंका आली होती. काल दुपारी तिचं नाव टाकून पाहिलं आणि तिजोरी उघडली. विल पेपर्स मिळाले, पण पिंक डायमंड आत नव्हता. तो तिथे असेल अशी अपेक्षाही नव्हती. चला, मिळाले ना पेपर्स. झालंय ना काम. द्या ते इकडे. गुड जॉब. नाव यू कॅन लिव्ह. रौनक घाई करत म्हणाला. नाही, काम अजून बाकी आहे. खरा किलर कुठे सापडलाय अजून. त्याचंही गूढ या मृत्यूपत्रातूनच उकलेल. तुमची इच्छा असेल तर मी वाचून दाखवू का रीना मॅडम. मी परवानगी मागितली. त्यांनी होकारार्थी मान डोलावली. मी फाईल समोर धरून उघडली आणि स्पष्ट स्वरात वाचायला सुरुवात केली. मी रायचंद गंगाराम सराफ. आयुष्यात स्वकष्टावर स्वबळावर सर्व काही मिळवलं. हिरे व्यापाराचं साम्राज्य उभं केलं. पत्नी रीनासह एक सुखी कुटुंब निर्माण केलं. मुलाबाळांना जे पाहिजे ते सर्व पुरवलं. कशाची कमी पडू दिली नाही. माझ्या पश्चात ते व्यापार वाढवतील. अशाच प्रकारे पुढील पिढ्यांचीही सोय करतील. दान धर्म करतील. वारसा कायम ठेवतील.
अशी आशा होती. पण आज मागे वळून पाहताना भ्रमनिरास होतो. मुलांना मनासारखं घडवू शकलो नाही याचं दुःख वाटतं. ती आपल्यासारखी का झाली नाहीत? त्यांना माणसांची पैशांची किंमत का नाही? मग वाटतं आपलं चुकलं. आपण त्यांना पैसे आणि माणसं कमवायला शिकवलंच नाही. सर्वच पुढ्यात वाढून ठेवलं. आता मी ही चूक सुधारत आहे. म्हणूनच माझ्या या स्थावर जंगम मालमत्तेमधून, व्यवसायामधून मी काहीच माझ्या कुठल्याही मुलाला किंवा मुलीला देणार नाही. त्यांनी आतापर्यंत सर्व प्रकारची सुखे पुरेपूर उपभोगली आहेत, पण यापुढे त्यांनी ती स्वकमाईवर मिळवावीत. हे मृत्यूपत्र जाहीर केल्यापासून 3 दिवसांच्या आत त्यांनी मॅन्शन सोडावा आणि स्वतःच्या राहण्याची, उदरनिर्वाहाची सोय करावी. वर्षभराच्या सोयीसाठी, नातवंडांच्या शिक्षणासाठी आणि स्वतःच्या व्यवसायाच्या पायाभरणीसाठी त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये देण्यात येतील, जे पुढील 5 वर्षात व्याजाने परत घेण्यात येतील. हे ऐकताच रौनक आरोही, मयंक, कृतिका आणि क्षिप्राचा चेहरा पडला. क्षिप्राचं तरी लग्न झालेलं होतं, नवराही श्रीमंतच होता, पण रौनक आणि मयंकचे धाबे चांगलेच दणाणले होते. त्यांना काय बोलावं ते सुचेना. मी पुढे वाचायला सुरुवात केली. हा एमेरल्ड मॅन्शन माझ्या पत्नीला, रीनाला देण्यात यावा. तिने माझ्या आयुष्यभर प्रामाणिक साथ सोबत केली. मी तेवढा लायक नसतानाही तिने या प्रचंड मॅन्शनचा काही भाग हॉटेलसाठी भाड्याने देऊन आपली उपजीविका करावी. सनाया अगरवाल ही माझी नात आहे, हे मी इथे स्पष्ट करून टाकतो. जमनापासून झालेला माझा अनौरस पुत्र मनीष याची ती कन्या आहे. मजनू, जमना, मनीष आणि सनाया या सर्वांचा मी गुन्हेगार आहे. माझी पापं माफी मागून फेडण्यासारखी नाहीत. पन्नामध्ये असताना मजनूच्या सांगण्यावरून मी नदीपलीकडची जमीन विकत घेतली. हार मानून रडत असताना जमनाच्या धीरामुळे तिथे खोदाखोद केली आणि पहिल्याच प्रयत्नात मला एक गुलाबी हिरा सापडला. तो अद्भुत हिरा आहे हे मी पाहता क्षणीच ओळखलं. पुढे आणखी हिरे सापडले. त्या हिऱ्यांनी रायबा रायचंद बनला. मात्र तो दुर्मिळ गुलाबी हिरा मी सेफमध्ये सांभाळून ठेवला. आजतागायत तो कोणाला दाखवला नाही. त्याच्यावर खरा हक्क मजनू आणि जमनाचा होता. आता सनायाचा आहे. तो तिला देण्यात यावा. तिने पन्नातील आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. हे ऐकताना सनाया मुसमुसून रडत होती आणि रीना मॅडम सोडून बाकीच्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. मी वाचन सुरू ठेवलं. माझ्या उर्वरित संपत्तीचे रूपांतर रायचंद ट्रस्टमध्ये करण्यात यावं. सर्व मालमत्ता विकून आलेली रक्कम बँकेत ठेवून त्यावर मिळणारे व्याज वगैरे पकडून जी काही रक्कम होईल त्यातील 10% दरवर्षी गरजू पीडितांना दान करण्यात यावे. होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात यावा. कर्जाखाली दबलेल्या गोरगरिबांची सुटका करण्यात यावी. गरीब मध्यमवर्गीयांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया, उपचार खर्चांना सहाय्य देण्यात यावे. या ट्रस्टची जबाबदारी माझी पत्नी रीना सराफ उत्तम सांभाळेल याची खात्री आहे. अनिल, आपण जाऊया इथून. हे घर आता माझं राहिलं नाही, क्षिप्रा म्हणाली आणि उठून जाऊ लागली. पण मी थांबवलं. थांबा क्षिप्रा मॅडम, मृत्यूपत्राचं वाचन संपलंय, पण अजून बरीच गोष्ट बाकी आहे. तुमच्या डॅडचा खून कुणी आणि कसा केला हे जाणून घ्यायचं नाही का? क्षिप्रा पुन्हा जागेवर बसली. मग मी एक पॉज घेत उपस्थितांवर नजर फिरवली आणि खोल श्वास घेतला. मग पुन्हा बोलायला सुरुवात केली. खरं तर या विलमुळेच रायचंद यांची हत्या झाली. खुनी विलमुळे नाखुश होता. आपल्यावर अन्याय होतोय असं त्याला वाटलं असावं. आपण पकडले जाऊ नये म्हणून त्याने शक्य तेवढे सर्व उपाय केले. तो खरंच हुशार आहे, म्हणूनच इतका वेळ आम्हाला गुंगारा देऊ शकला. घरातील इतर सदस्यांनी खरी माहिती पुरवली असती तर त्याला पकडणं आणखी सोपं झालं असतं. पण इथे तर सर्वजण खोटे बोलत होते. कदाचित खुनाचा आळ आपल्यावर येईल याची त्यांना भीती असावी. चला, त्या रात्रीचा घटनाक्रम पुन्हा एकदा पाहू. रायचंद साहेब डायनिंग टेबलवरून उठून गेल्यावर
आधी रीना मॅडम त्यांच्या मागे गेल्या. दार उघडच होतं. साहेब बेडवर अस्वस्थ बसले होते. मुलांच्या बाबतीत अधिक कठोर बनू नका. कशीही असली तरी आपलीच मुलं आहेत ती. आधी सर्व देऊन एकदम सगळं काढून घेऊ नका, असं कदाचित तुम्ही त्यांना म्हणाला असाल. साहेबांनी अर्थात विल आधीच बनवली होती. ते आपल्या निर्णयावर ठाम होते. वाद झाले. तुम्ही परत आलात. या वादानंतर साहेबांना विचार करायला आणखी वेळ हवा होता. विल 1-2 दिवसांनी जाहीर करू, असं कदाचित त्यांनी ठरवलं असेल. 1-2 तासांनी आरोहीशी भांडून गेलेला रौनक तिथे पोचला. त्यानेही पैशांवरून वाद घातला. साहेबांनी त्याला दाराबाहेर हाकललं आणि दार लावून घेतलं. तिथे घुटमळत असताना त्याला क्षिप्रा दिसली. तिच्याशी तो खोटं बोलला. त्याआधी मयंकने कसिनोत उडवलेल्या पैशांमुळे साहेब नाराज होतेच. मित्र मदन अगरवाल सुद्धा पैशांसाठी सारखा तगादा लावत होता. या पैशांनी आपण भौतिक सुखे कमावली, पण नाती गमावली, याचं दुःख त्यांना जाचू लागलं. अचानक छातीत दुखू लागलं. त्यांनी रूममधल्या लँडलाईनवरून कृतिकाला फोन लावला, कारण ती डॉक्टर होती. इतक्या उशिरा इतर डॉक्टर इथे पोचणं कठीण होतं. कृतिका मुलांना मेडकडे सोपवून रायचंद यांच्या बेडरूम जवळ पोचली. दार उघडच होतं. साहेब एक सुंदर बॉक्स टेबलवर काढून बसलेले. आपला अंतिम क्षण जवळ आला असं त्यांना वाटलं असेल, पण कृतिकाने तपासून ही फक्त ऍसिडिटी आहे असं सांगितलं. साहेबांच्या जीवात जीव आला. यापूर्वीही चेकअपच्या निमित्ताने ते पेपर्स टाईप करत असताना कृतिका त्यांच्या खोलीवर गेली होती. ते बनवत असलेले मृत्यूपत्र अर्धवट का होईना तिने वाचलं होतं. रायचंद यांनी मुलांच्या वाट्याला कर्ज म्हणून मिळणारे 1 कोटी सोडले, तर इतर काही ठेवलं नव्हतं. याचा तिला राग आला. बाकीचे स्वतःला सांभाळतील, पण माझा नवरा जुगारी आहे. तो हेही पैसे जुगारात हरेल. मग आम्ही परतफेड कशी करणार? मुलांना कसं सांभाळणार? असे प्रश्न तिने सासऱ्याला विचारले. तू स्वतः डॉक्टर आहेस, आपला मार्ग शोध, असं काहीतरी ते म्हणाले असतील. पण कृतिकाला पटलं नाही. वाद वाढला. क्षिप्राप्रमाणेच शीघ्रकोपी असलेल्या कृतिकाने फळं कापण्याचा चाकू संतापाच्या भरात त्यांच्या छातीत घुसवला. रक्ताची चिळकांडी उडाली. तिचे कपडे सुद्धा माखले. वर्मी वार लागल्यामुळे बेडवर कोसळलेले रायचंद जागीच गतप्राण झाले. आता सर्वजण कृतिकाकडे पाहू लागले. तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. मान शरमेने खाली गेली. मी पुढे सांगू लागलो. भान आल्यावर तिने स्वतःला वाचवण्याचा प्लॅन सुरू केला. आधी दार आतून लावलं. पेपर्स नष्ट करावे म्हणून तिजोरी जवळ आली, पण पासवर्ड शोधणं कठीण होतं. तिचं लक्ष बॉक्सकडे गेलं. आत कुणाचंही नशीब बदलू शकणारा पिंक डायमंड होता. त्याच्या दंतकथा तिने ऐकलेल्या. निदान तो तरी आपल्याला मिळावा म्हणून तिने तो अतिशय शिताफीने सर्जिकल चिरा देत रायचंद यांच्या छातीतच लपवला. एवढं करून झाल्यावर तिला बाहेर पडण्यासाठी मदतीची गरज होती. थेट दारानेच बाहेर गेली आणि कुणी पाहिलं तर गडबड होईल म्हणून तिने बाल्कनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण थेट खाली नाही. तिथे पोचणं अशक्य होतं. कातळावर पडून जीव गेला असता. पण रायचंद यांच्या रूमच्या अगदी खालीच तिची स्वतःची बेडरूम होती. कुणीतरी तिथून छोटी शिडी लावली असती तर ती सहज आपल्या बाल्कनीत उतरू शकली असती. तो कुणीतरी कोण असू शकेल हे तिला चांगलंच ठाऊक होतं. सोबत मोबाईल नेला होताच. तिने मदन अगरवालांना फोन लावला. लॉनमध्ये दारू पीत बसलेले मदन माझी मदत केली तर 5,000 कोटी देईन हे ऐकताच कृतिकासाठी काहीही करायला तयार झाले. ते कृतिकाच्या बेडरूममध्ये गेले. मुलांना झोपवून मेड निघून गेली होती. त्यांनी साफसफाईची शिडी लावून कृतिकाला खाली उतरण्यास मदत केली. तिच्या कपड्यावरचं रक्त बघून ते जे समजायचं ते समजले. त्यांना दुःख नव्हतंच. विल पेपर्स तिजोरीत आहेत आणि रायचंद साहेबांनंतर ते उघडणं अशक्यच. त्यामुळे प्रॉपर्टीचे समान वाटे होतील आणि त्यातून 5,000 कोटी आरामात मदन अगरवालांना देता येतील असं तिने समजावलं. मग बाथरूममध्ये जाऊन रक्तरंजित कपडे बदलले. ते नष्ट करण्यासाठी एका पिशवीत भरून अगरवालांकडे दिले. म्हणूनच त्या रात्री अगरवाल
गाडी घेऊन काही वेळासाठी मॅन्शनच्या मुख्य गेट बाहेर गेले होते. जेटी जवळ कपडे जाळून थोड्या वेळाने ते परत आले. दुसऱ्या दिवशी खुनाची बातमी सर्वांना कळली. मदन अगरवाल यांनी आपली ताकद वापरून पोलिसांना मॅनेज केलं असेल म्हणून तेही फार खोलात शिरले नाहीत. सर्व ठीक चाललं होतं. मग आम्ही इथे आलो, चौकशी सुरू केली. तसं कृतिकाने सावध होऊन आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्या रात्री किंकाळी ऐकू आली वगैरे सांगितलं. आमचे हात अगरवालांपर्यंत पोचल्यावर त्यांना स्टडी रूममध्ये बोलावून बेसावध असताना पाठीमागून धक्का देऊन त्यांचाही काटा काढला. अगरवाल गेले तर आपल्या दुष्कृत्याचा कोणीच साक्षीदार नाही हे त्यांना ठाऊक होतं. शिवाय अगरवाल त्यांना पैशासाठी धमकावत देखील होते. त्यांना धक्का देण्यापूर्वी सॉरी असं टाईप केलेली चिठ्ठी त्यांच्या खिशात टाकणं हाही मास्टर प्लॅनच होता. तरीही आमचा संशय फिटलेला नाही हे पाहून त्यांनी काल रात्री आपल्यावरच कोणीतरी हल्ला केल्याचा कांगावा केला, म्हणजे संशयाची सुई त्यांच्यावरून हटावी. त्याच तथाकथित हल्ल्याचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या खोलीच्या खिडकीत उभं असताना वर रायचंद यांची बाल्कनी दिसली आणि किलर बंद खोलीतून कसा पळाला याचा अंदाज आला. मी स्पष्टीकरण संपवलं. तो पिंक डायमंड तू माझ्या नवऱ्याच्या, तुझ्या सासऱ्याच्या छातीत लपवलास. किती उलट्या काळजाची असशील ग, रीना मॅडम अश्रू ढाळत म्हणाल्या. मग पुढे काय झालं त्या डायमंडचं? चितेत जळून गेला काय तो? रौनकने विचारलं. तुला काय करायचंय रौनक? तसाही आपल्याला मिळणार आहे काय तो? आरोही म्हणाली. अंतिम संस्काराआधी पोस्टमॉर्टम होतं बॉडीचं, आणि पोस्टमॉर्टमसाठी जे डॉक्टर बोलावण्यात आले ते कोण होते अंदाज बांधा. कृतिकाचे वडील डॉक्टर शक्तिनाथ. मुलीच्या सांगण्यानुसार त्यांनी हिरा काढून घेतला आणि आपल्या हॉस्पिटलमध्येच लपवून ठेवला योग्य वेळ येईपर्यंत. पण काळजी करू नका, आमच्या मित्रांनी तो हस्तगत केलाय आणि इथे घेऊन येतच असतील. सराफ यांच्या इच्छेप्रमाणे तो हिरा त्याच्या खऱ्या मालकिणीला म्हणजेच सनायाला मिळेल, मी स्पष्ट केलं. कृता, तू असं काही करशील हे एक्सपेक्टेड नव्हतं. भले मी जुगारी होतो, पण वेळ पडल्यावर आपल्या मुलांसाठी केलं असतं हार्डवर्क. यू शूड हॅव ट्रस्टेड मी. पण तू तर माझ्या डॅडचाच खून केलास. मयंक कृतिकाकडे पाहून म्हणाला. मला पश्चाताप नाही. मी जे काही केलं ते माझ्या मुलांच्या सुखासाठी. कृतिका त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली. पण सुखी असण्यासाठी बिलेनियर असण्याची गरज नाही असं तूच म्हणायचीस ना. मयंकने तिला निरुत्तर केलं. तेव्हाच मॅन्शन बाहेर पोलिसांचा सायरन ऐकू आला. आमचे बाकीचे मित्र पोचले होते. कृतिकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. एका अति किचकट मर्डर मिस्ट्रीवरून अखेर पडदा हटला. योग आणि लिंबाजीने परत मिळवलेला हिरा कायदेशीररित्या सनायाच्या हवाली करण्यात आला. मंग्या आणि किरणने पन्नामधून जमना व सनायाच्या आईचा पत्ता व नंबर मिळवला होता. आज मायलेकी आणि त्यांच्या आजीचं फोनवर बोलणं झालं. सनाया लवकरच त्यांच्या भेटीला जाणार होती. पण खरी आई मिळाली असली तरी लहानाचं मोठं करणाऱ्या मॉमला म्हणजेच नीता मॅडमना अंतर देणार नाही असंही तिने वचन दिलं. आरोही मॅडमच्या नेकलेसमधील हरवलेला लाल रुबी आम्ही रिदमच्या मित्रांकडून हस्तगत केला. त्या रात्री झिंगलेल्या अवस्थेत ट्रूथ अँड डेअर खेळताना रिदमने स्वतःच तो चोरून मित्रांना दिला होता. म्हणूनच ते त्या रात्री अचानक सिक्युरिटी केबिन जवळून गायब झाले होते. आरोहीने आपल्या उद्धटपणाबद्दल आमची माफी मागितली. मायेचं छप्पर हरवल्यावर आता मुलांसाठी मयंकला जुगार सोडून जबाबदार बनणं आवश्यकच होतं. खूप दिवसांनी आमच्या सर्व मित्रांना भेटून बरं वाटलं. रीना मॅडमच्या आग्रहावरून तिथे आणखी एक दिवस थांबलो. श्रीमंतांच्या सुखी जीवनाचा यथेच्छ अनुभव घेतला. पण आपलं कुटुंब आणि जीवाभावाचे मित्र सोबत नसतील तर सर्व सुख निरर्थक आहेत असं वाटू लागलं. दीपक तिजोरीचा पासपोर्ट अर्थात जर्मन सेफचा पासवर्ड शोधण्यासाठी सचिनने खूप मेहनत घेतली होती. म्हणून त्याचा पगार वाढवला, दुप्पट केला. तो खुश झाला.
रीना मॅडमने ठरलेली रक्कम ट्रान्सफर केली. त्यांचा आणि सनायाचा निरोप घेऊन आम्ही निघालो. पण मी गाडीत बसलो नाही. पुन्हा बाहेर जाऊन नव्या प्रकरणाकडे वळावं, कुठेतरी गुंतून पडावं अशी इच्छा होत नव्हती. मी मित्रांना पुढे जाण्यास सांगितलं. मग पुन्हा रीना मॅडमकडे जाऊन त्यांची एक यॉट काही दिवसांसाठी मागितली. त्यांनी हसत परवानगी दिली. मी किनाऱ्यावर आलो. लाकडी साकवावरून चालत यॉटपर्यंत गेलो. आत उतरलो. इंजिन स्टार्ट केलं. मग मॅन्शनकडे नजर टाकली. सनाया बाल्कनीत उभी होती. तिने हात हलवून निरोप दिला. मी खोल समुद्राकडे निघालो. कुठे जायचं ठरलं नव्हतं. प्रतापपुराकडे, दूर अज्ञात बेटाकडे की याक्षिकांच्या मृगव्याध ताऱ्याकडे, कुठेही असेल. पण काही दिवस मला माणसांच्या गर्दीपासून दूर एकांतात राहायचं होतं. यॉट आता किनाऱ्यापासून दूर, खूप दूर निघाली होती. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.